नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज हा व्हिडिओ त्या बांधवांसाठी आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये अडचण येते किंवा बँकेची प्रोसेस नक्की काय असते आणि सरकारच्या काही योजना आहेत का, त्या योजनांचा आपल्याला परिपूर्ण माहिती नसते. त्याच्यामुळे आजकालचा युवक हा आपला स्वतःचा व्यवसाय उभा करण्यामध्ये कुठेतरी पाठीमागे पडतोय. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण शासनाची एक योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या योजनेचं नाव आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती मर्यादित. ही योजना त्या बांधवांसाठी आहे जे बांधव विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती म्हणजेच आपले धनगर समाजातील लोक असतील किंवा जे NT, NTC, NTD ह्या प्रवर्गातील जे मित्र आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. मित्रांनो, आज ह्या योजनेबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजेच काय तर या योजनेचा नक्की उद्देश काय आहे, ही योजना कशा पद्धतीने काम करते, आपल्याला बँकेची प्रोसेस कोणत्या पद्धतीने करायची आहे, त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात, अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या व्यवसायासाठी आपल्याला या योजनेतून कर्ज मिळेल, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत. तर पहिला आपला पॉइंट असेल तो म्हणजे वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या योजनेचा नक्की उद्देश काय आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे की विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील जे काही आपले युवक युवती आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना व्यवसायासाठी भांडवल उभं करून देणे, हे या योजनेचा सर्वात मोठा उद्देश आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की या योजनेचा नक्की उद्देश काय आहे. तर आता आपण पुढे पाहूया की या योजनेमधून कोण कोण अर्ज करू शकतं. तर मित्रांनो, या योजनेसाठी जे अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्याच्यामध्ये त्या अर्जदाराचे वय 18 ते 50 या वयोगटामध्ये असणं आवश्यक आहे. त्यांचा उत्पन्नाचा दाखला हा शासनाने घालून दिलेल्या मर्यादेत असणं गरजेचं आहे आणि अर्जदार हा विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील असणं गरजेचं आहे. जर या अटींची पूर्तता केली तर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असू शकता. तर आता आपण जाणून घेऊया की या योजनेअंतर्गत आपल्याला बँकेकडून किती कर्ज मिळतं आणि त्या योजनेच्या जे आपण कर्ज घेतोय त्या कर्जावर आपल्याला महामंडळाकडून किती व्याज परत मिळतं. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत मुख्य 4 योजना येतात. तर पहिली योजना आहे वैयक्तिक व्याज परतावा योजना. तर वैयक्तिक व्याज परतावा योजना म्हणजे काय. तर मित्रांनो, या योजनेमध्ये आपल्याला 15 लाखापर्यंत बँकेकडून कर्ज मिळतं. हे वैयक्तिक लेवलला, म्हणजे तुम्ही स्वतः जर व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला महामंडळाच्या अंतर्गत बँकेकडून तुम्हाला 15 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं. त्या कर्जावर जर तुम्ही नॅशनल बँकेतून कर्ज घेत असाल तर तुम्हाला 12% आतमध्ये व्याजदर लागेल आणि ते पूर्ण व्याज तुम्हाला महामंडळाकडून परत केलं जाईल. आणि तेच जर तुम्ही प्रायव्हेट बँका म्हणजे सहकारी बँका असतील, अर्बन बँका असतील, या बँकांमधून जर तुम्ही कर्ज घेतलं तर तुम्हाला व्याजदर हा 15% आसपास जाऊ शकतो. या केसमध्ये तुम्हाला बँकेकडून जे तुम्ही कर्ज घेतले त्याच्यावरचे जो व्याजदर लागलेला आहे 15% त्याच्यातील जास्तीत जास्त 12% व्याज हे महामंडळाकडून तुम्हाला परत दिलं जातं. वरचे जे 2-3% असतील ते तुम्हाला स्वखर्चाने ते व्याज तुम्हाला भरायचं आहे. तर अशा पद्धतीने ही आपली जी पहिली योजना होती वैयक्तिक व्याज परतावा योजना, त्याच्यामध्ये तुम्ही 15 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता. त्याच्यावरील 12% व्याज हे महामंडळाकडून तुम्हाला परत दिलं जाईल. दुसरी योजना आहे आपली गट व्याज परतावा योजना. या योजनेमध्ये बँकेकडून तुम्ही जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता. पण याच्यासाठी अट अशी आहे की जर तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज घ्यायचं आहे तर तुम्हाला पार्टनरशिप मध्ये हा व्यवसाय करावा लागेल. तर जर आता याच्यामध्ये पार्टनरशिप किती घेतल्यानंतर किती लोन मिळतं हे आपण पाहूया. जर तुम्ही वैयक्तिक केलं तर 15 लाख भेटतंय, हे तर तुम्हाला क्लिअर आहेच. जर तुम्ही अजून एक पार्टनर घेतला म्हणजे तुम्ही जर 2 जण झाला तर तुम्हाला 25 लाख रुपये बिनव्याजी कर्ज हे महामंडळाकडनं दिलं जातं. जर तुम्ही 3 जण पार्टनर असाल तर तुम्हाला 35 लाख रुपये बिनव्याजी मिळतात. त्याच ठिकाणी जर तुम्ही 4 पार्टनर झालात तर तुम्हाला
महामंडळाकडनं 45 लाख रुपये बिनव्याजी मिळतात. आणि जर 5 पार्टनर झालात तर तुम्हाला महामंडळाकडून पूर्ण 50 लाख रुपये बिनव्याजी मिळतात. मित्रांनो, जर अशा पद्धतीने तुम्ही 5 पार्टनर बघितले तर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी 50 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळू शकतं. आता याच्यासाठी दुसरी अट काय आहे, हे जे 5 पार्टनर आहेत ते त्याच तुमच्याच समाज म्हणजे आपल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील असणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही धनगर समाजाचे असाल तर 5चे 5 पार्टनर जे आहेत ते सगळे धनगर समाजाचे असणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं रेशन कार्ड हे सेपरेट असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्ही वडील किंवा सक्का भाऊ असं पार्टनर घेऊ शकत नाही. प्रत्येकाचं रेशन कार्ड सेपरेट असणं ही महत्त्वाची अट आहे याच्यामध्ये. जर अशा पद्धतीने जर तुम्ही 5 पार्टनर तयार केले तर तुम्ही या योजनेमधून 50 लाखापर्यंत कर्ज घेण्यासाठी पात्र होऊ शकता. याच्यामध्ये पण सेम, जर तुम्ही नॅशनल बँकेतून कर्ज घेतलं तर तुम्हाला 12% जे काही व्याज आहे ते पूर्ण महामंडळाकडनं दिलं जाईल. जर सहकारी बँका किंवा अर्बन बँकेतून कर्ज घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 12% व्याज हे महामंडळाकडनं परत दिलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही दुसरी योजना जी आहे गट व्याज परतावा योजना, या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता. आता तिसरी योजना आहे ती शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना. या योजनेअंतर्गत तुम्ही जर इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर जर शिक्षणासाठी कर्ज घेत असाल, शैक्षणिक कर्ज घेत असाल, तुम्हाला जर उच्च डिग्री घ्यायची असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला शैक्षणिक कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्ही या योजनेमधून ते बिनव्याजी स्वरूपात प्राप्त करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जर इंडियामध्ये तुम्ही शिक्षण घेणार असाल तर तुम्हाला 10 लाखापर्यंत इथून तुम्ही 10 लाखापर्यंत कर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला बँकेकडून 7.5 लाख रुपये कर्ज दिलं जातं. आणि जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाणार असाल तर तिथं तुम्हाला ती मर्यादा वाढवून दिली जाते. जे काही तुमचं शिक्षण असेल त्याच्या पद्धतीनं ते तुम्हाला बँकेकडून कर्ज दिलं जातं. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त 12% व्याज महामंडळाकडनं परत दिलं जातं. आणि आपली चौथी योजना आहे थेट 1 लाख रुपये थेट कर्ज योजना. ही योजना यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज नाही करू शकत. यासाठी तुम्हाला डायरेक्ट महामंडळाचं जे आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महामंडळाचं ऑफिस असतं तिथं तुम्हाला जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तारण देण्याची गरज नाहीये. एकदम कमी डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही या योजनेचा 1 लाखापर्यंत कर्ज तुम्ही 4% व्याजदराने घेऊ शकता. जर तुम्ही छोटा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्ही हे 1 लाख रुपये कर्ज महामंडळाकडनं घेऊ शकता. याच्यामध्ये कुठल्याही बँकेकडनं तुम्हाला कर्ज दिलं जात नाही. तुम्ही डायरेक्ट महामंडळामध्ये जायचं आहे. महामंडळामध्ये तिथे त्यांचा अर्ज असतो, तो अर्ज भरून तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तो अर्ज तिथं महामंडळाला जमा करायचा आहे. जमा केल्यानंतर महामंडळ ते डॉक्युमेंट चेक करेल. त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील तर तुम्हाला कळवलं जाईल. त्या त्रुटी पूर्ण केल्या की तुम्हाला तुम्ही जर ते सगळ्या अटी आणि सगळे डॉक्युमेंट पूर्ण केले तर तुम्हाला महामंडळाकडनं 1 लाख रुपये तुमचं आधार कार्ड ज्या बँकेत लिंक आहे त्या अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत 1 लाख रुपये तुमच्या अकाउंटला जमा केले जातील. अशा पद्धतीने तुम्ही 1 लाख रुपये थेट कर्ज योजना या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता. आता आपण पुढे पाहूया की या योजनेअंतर्गत कोणकोणते व्यवसाय आपण करू शकतो. तर मित्रांनो, जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही लीगल बिझनेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्यवसाय, तुमचं सर्व्हिस सेंटर असेल, किराणा मालाचं दुकान असेल, ब्युटी पार्लर असेल, तुम्ही शेतीपूरक जर व्यवसाय करणार असाल तर त्याच्यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, तसेच जर तुम्ही दुसरे व्यवसाय म्हटलं तर ट्रान्सपोर्ट व्यवसायात जर गेला तर तुम्ही प्रत्येक कमर्शियल वाहन घेण्यासाठी या योजनेतून लाभ घेऊ शकता. म्हणजे तुमचा छोटा हत्तीपासून ते तुम्ही हायवा, पोकलँड, जेसीबी हे सर्व वाहन तुम्ही या योजनेअंतर्गत घेऊ शकता. परत तुमचं जर बेकरी शॉप असेल किंवा तुम्हाला कपड्याचं दुकान टाकायचं आहे, चप्पलचं दुकान टाकायचं आहे, असे सर्व व्यवसाय, ह्या व्यवसायासाठी बँक तुम्हाला लोन द्यायला तयार आहे. असे सर्व व्यवसाय तुम्ही या योजनेतून तुम्ही या व्यवसायासाठी लाभ घेऊ शकता. यासाठी नक्की डॉक्युमेंट्स काय लागतात तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला
आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न दाखला, तहसीलदार यांचा जातीचा दाखला, डोमासाईल, तुमचं रेशन कार्ड, बँक पासबुक, तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात त्या व्यवसायाचं कोटेशन, तुमचा पासपोर्ट साईज फोटो, असे बेसिक डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तर आता याच्यामध्ये तुम्ही अर्ज नक्की कसा करायचा? तर मित्रांनो, तुमच्या जवळ जे काही ऑनलाईन सेंटर असतील, माई सेवा केंद्र असतील, या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करताना तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्यानंतर महामंडळ ते चेक करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं अप्रुव्हल दिलं जाईल. त्याच्यानंतर तुमचं LOI लेटर निघेल. ते LOI लेटर आल्यानंतर तुम्ही ते LOI लेटर आणि तुमची जे काही बँकेने डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही बँकेत नेऊन जमा केली की तिथून पुढे तुमच्या बँकेची प्रोसेस स्टार्ट होते. 1 महिन्याभरात तुम्ही बँकेकडून ते बँकेची प्रोसेस पूर्ण झाली तर तुम्हाला ते तुमचं जे काही तारण वगैरे असेल ती सर्व प्रोसेस बँक करून घेईल. त्याच्यानंतर तुम्हाला कर्ज दिलं जाईल. हे कर्ज भेटल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा व्यवसाय असेल तो व्यवसाय पूर्ण रेडी करायचा आहे. पूर्ण व्यवसायाचा सेटअप करायचा आहे. व्यवसायाचा सेटअप झाल्यानंतर तुमचे हप्ते चालू होतील. हप्ते चालू झाल्यानंतर दर महिन्याला जो काही तुमचा EMI जातो तो EMI कट झाल्यानंतर त्याचं बँकेकडून तुम्हाला स्टेटमेंट घ्यायचं आहे. ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला महामंडळाला अपलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या व्यवसायासोबतचा फोटो, तुमचं उद्यम आधार, शॉप ॲक्ट लायसन, तुमचं जे काही बँकेचं सँक्शन लेटर असेल, रिपेमेंट शेड्यूल असेल, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करणं गरजेचं आहे. हे अपलोड केल्यानंतर महामंडळाकडनं तुम्हाला जे काही तुमचं व्याज असेल त्या महिन्यामध्ये जे काही तुमचे व्याज गेले ते व्याज तुम्हाला DBT मार्फत तुमच्या अकाउंटला जमा केलं जातं. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा. ज्या व्यावसायिक बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाच्या योजना आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो. तर भेटूया अशाच एका नवीन योजनेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.